नमस्कार मंडळी, लपंडाव या मालिकेच्या येणाऱ्या काही भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे सखी परत एकदा कामत एम्पायरमध्ये सरकारच्या घरी आलेली असते आणि यावेळेस सखीने खूप छान असे राणीसारखी एंट्री घेतलेली असते. अगदी ढोल ताशा वाजंत्री वगैरे या सगळ्यांच्या बरोबरच. आणि सखीची अशी रुबाबात डोलीतून आलेली एंट्री पाहून सरकार खूपच जास्त चिडलेले असतात आणि सखीसुद्धा आता घरी आलेली असते आणि सरकार जोरात ओरडून म्हणतात, बस बंद करा हे सगळं. पण यावेळेस आता सखी येताना आपल्याबरोबर मीडिया आणि खूप सारे पत्रकार घेऊन आलेले असते, त्यामुळे सखीला माफ करण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. तर इकडे कान्हा आपल्याला त्याच्या खोलीत आलेला दिसतो आणि कान्हा म्हणत असतो की अरे वा, किती दिवसांनी परत आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय. आता परत किती दिवसांनी या खोलीत आलो मी. माझी खोली मला खूप मिस करत होती आणि मी सुद्धा माझ्या खोलीला खूपच मिस करत होतो. असं म्हणून कान्हा जरा इकडे तिकडे खोलीमध्ये फिरत असतो आणि कान्हा जरा आता ती खोली नीट निहाळत असतो आणि त्या खोलीकडे पाहत असतो. तर कान्हाला अचानक त्यांचे जुने दिवस आठवतात की कसं सखी आणि कान्हा या दोघांनी या खोलीमध्ये खूप छान वेळ घालवलेला असतो एकमेकांबरोबर आणि खूप छान गप्पा मारलेल्या असतात आणि खूप छान एकमेकांबरोबर वेळ घालवला असतात. इतक्या सखी येते आणि कान्हाच्या एक जोरदार मुस्काटात लावून देते आणि मग कान्हाच्या मुस्काटात सखीने मारल्यानंतर कान्हा म्हणत असतो, अहो पण काय झालं काय तुम्हाला असं अचानक करायला. तर अचानक त्याला आठवतं की तो खोलीत येण्या अगोदर बाहेर म्हटलेला असतो की माझी खोली मला खूपच मिस करते आणि ते तिला बिलकुल आवडलेलं नसतं सखीला. म्हणून सखी येते आणि मग ती कान्हाच्या कानाखाली मारते आणि मग ती त्याला बोलते की आपण इथे काय रोमांस करायला आलेलो नाही आहोत किंवा आपण इथलं या बंगल्याचं ऐशोआराम भोगायला आलेलो नाही आहोत. इथे आपण कामत एम्पायर आपल्या नावावर लवकरात लवकर करून सरकारला सळो की पळो करून सोडायला आलेलो आहोत. आपल्याला इथे येण्यामागचं कारण काय आहे ते तुझ्या लक्षात आहे ना. हे फिरणं बिरणं आणि आराम करणं आता जरा बंद कर आणि जे आपलं ध्येय आहे हे कामत एम्पायर नावावर करून सरकारला सळो की पळो करून सोडण्याचं, त्यावर जरा फोकस कर. तर इकडे वेदूच्या मदतीने सखीने सरबत बनवलेला असतो आणि ती तो सरबत वेदूला सांगते की आता तू जाऊन हा सरबत सरकारला दे. तर वेदू सरकारला तो सरबत देते, त्यावर सरकारने तो सरबत प्यायलेला असतो. आणि इकडे मग अचानक सखी सरकारच्या खोलीत येते आणि मग सखी सरकारला म्हणते की काय कसं वाटतंय का बरं आता जरा गरमीतून सरबत वगैरे पिऊन. आता जरा घशाला गारगार वाटतंय का, थंड वाटतंय का आत्म्याला तुमच्या. तर त्यावर ती सखी म्हणते की आता ना मला तुमची खूप काळजी वाटते सरकार. आता तुम्ही काही वेळानंतर मुक्या व्हाल, मग तुमचं हे एवढं मोठं कामत एम्पायर कोण सांभाळेल, कोण चालवणार तुमचं हे कामत एम्पायर. तुमच्या ह्या एवढ्या सगळ्या मीटिंग्स आता तुम्ही कसं हँडल करणार, कारण की आता काही वेळात तर तुमचा आवाज जाईल ना, तुम्ही आता मुक्या होणार. त्यानंतर सखी सरकारला म्हणते की आता तुमच्या ह्या कामत एम्पायरचं कसं होणार. आता तुम्ही सगळ्या तुमच्या त्या एवढ्या मीटिंग्स वगैरे, तुमचे क्लायंट्स, तुमचा बिझनेस तुम्ही सगळं कसं हँडल करणार, कारण आता काहीच वेळात तुमचा आवाज तर जाणार ना कायमचा. तर आता त्यावर आता सरकारला कळत नसतं की सखी असं का बोलते. तर सरकारला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की ही असं का बोलते. सरकार सखीला विचारते तू असं का बोलतेस. त्यावर सखी सरकारांना म्हणते की अहो तुम्हीच फक्त विषप्रयोग करू शकता का, मला नाही विषप्रयोग करता येणार का. शेवटी काही झालं तरी तुमचे संस्कार आहेत माझ्यावर आई. असं म्हणून सखी मुद्दाम सरकारना त्या सरबतमध्ये विष आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर सरकारांना असं वाटत असतं की मी तो विष घातलेला सरबत प्यायलेला आहे आणि त्याने मी मरणार आहे. आणि मग सरकारांना आता अचानक त्रास व्हायला लागतो आणि मग सखी सरकारांना म्हणते काय झालं, त्रास होतोय का तुम्हाला. पण तुम्ही काळजी नका करू, मला तुमची जागा नाही घ्यायची आहे, मला तुमच्यासारखं व्हायचंच नाही आहे, मला नको आहे तुमची जागा. मुळात मला तुमच्यासारखं व्हायचंच नाही आहे, कारण जर मी तुमच्यासारखे झाले तर तुमच्यात आणि माझ्यात काय फरक. तुमच्यासारखं होण्यात तसंही मला काही इंटरेस्ट नाही आहे. तर इथे आपल्याला सगळे सकाळचा नाश्ता करण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये बसलेले दिसतात आणि आज कोणीही नोकरासारखे कपडे घातलेले नसतात, आज सगळे छान घरच्या कपड्यांमध्ये असतात. तर हे पाहून सरकारला खूपच राग येतो आणि सरकारला आता त्यांची भीती यांच्या मनातून संपत असल्याची भीती वाटायला लागते. आता सरकार म्हणतात की या सखीच्या जीवावरती हे नोकरंसुद्धा खूप उड्या मारायला लागलेत. कालपर्यंत ज्यांची माझ्यासमोर उभं राहण्याची हिंमत नव्हती ते आज माझ्या पंक्तीला जेवायला बसायला लागलेत. सरकार असं होऊन नाही चालणार. अशाने तर तुमचा कामत एम्पायरवरचा सगळा कंट्रोल लॉस होऊन जाईल आणि लवकरच हे कामत एम्पायरसुद्धा तुमच्या हातातून निघून जाईल. पण नाही, मी इतक्या मेहनतीने कमावलेलं माझं कामत एम्पायर असं त्या सखीच्या घशात जाऊ देणार नाही. काहीही करून या सखीला अडवलंच पाहिजे, कारण की त्या सखीच्या जीवावर आता हे नोकरसुद्धा खूपच उडायला लागलेत. आणि सखीने घरात आल्याच तिचे रंग उधळायची सुरुवात केली आहे आणि सखीने आता खूपच जोरदार प्रहार केलेला असतो घरामध्ये येऊन. आता ही सखी फांद्या न तोडता डायरेक्ट झाडाच्या खोडावरच घाव घालते की काय. पण असा विचार करून सरकार इतक्यातच थांबतात आणि बोलतात नाही, मी इतक्या मेहनतीने कमावलेलं माझं एम्पायर मी असं सखीला घेऊ देणार नाही माझ्या. आणि मग मला त्यासाठी काहीही करावं लागलं तरीही चालेल. मग जर मला सखीला रस्त्यातून बाजूला जरी काढावं लागलं
तरीही मी मागे पुढे बघणार नाही. गेल्या वेळेच्या विषप्रयोगातच जर मेली असती तर बरं झालं असतं. आज निदान ह्या इतकी मोठी वेळ तरी माझ्यावर आली नसती. उगाचच वाचली त्यावेळी. उगाचच त्यावेळी देवाने तिचं रक्षण केलं. त्याच वेळी मेली पाहिजे होती. खरं तर मजा आता ही वेळच आली नसती. तर इकडे दुसऱ्या दिवशी सखी कानाबरोबर ऑफिसला जायला निघालेली असते. खरं तर ते दोघंही खोलीत ऑलरेडी प्लॅन करून आलेले असतात की आपण ऑफिसला सोबत निघण्याचं फक्त नाटक करायचं आहे, जेणेकरून सरकारला खूप जास्त त्रास होईल आणि सरकारला असं वाटेल की आता कान्हाला सखीने माफ केलं आहे आणि कान्हाला सखीने नवरा म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे. आणि हे बघून आता सरकारला आणखी जास्त त्रास व्हावा यासाठी मुद्दाम सखी सरकारसमोर कान्हाला आवाज देते, अहो ऐकता का, चला जरा लवकर, उशीर होतोय. आणि हां, मी तुमच्यासाठी जो टिफिन केला आहे ना तो तिथे आहे, तुमच्या बॅगमध्ये ठेवला आहे, तुमची बॅग तिथे आहे टेबलावरती, ती घ्यायला विसरू. तर आता हे ऐकून सरकार आणखी जास्त चिडतात आणि सखीसुद्धा सरकारांना आणखी जास्त राग देण्यासाठी मुद्दामूनच जाऊन कानाच्या शेजारी उभी राहते आणि मग ते दोघेही तिथून ऑफिसला निघून जातात. तर हा सगळा प्रकार पाहून सरकार खूपच चिडलेले असतात आणि आता त्या खोलीत येऊन स्वतःच्याच खोलीतलं सामान इकडे तिकडे फेकून तोडफोड करत असतात आणि ते बोलत असतात की ओ शिट, मुद्दाम ही सखी असं करते, माझ्यासमोर ती मुद्दाम त्या कानाला जवळजवळ करते आणि मला जास्तीत जास्त राग देण्याचा प्रयत्न करते. तर इथे आपल्याला सखी आणि काना हे त्यांच्या खोलीत बोलत असलेले दिसतात. सखी आणि काना म्हणत असतात की वा, काना सखीला म्हणतो की वा, तुम्ही तर आजचा डाव जिंकलात की बेबी सरकार, तुम्ही तर सरकारांना त्रास देण्याचा तुमचा आजचा पहिला पडाव पार केलेला आहे. आणि सरकार खूप जास्त चिडलेल्यासुद्धा वाटत होत्या. खरं तर मला खूप हसायला येत होतं, पण सरकारसमोर हसलो असतो तर सरकारांना कळलं असतं की आपण हे मुद्दाम करत आहोत त्यांना त्रास देण्यासाठी. त्यावरती कान्हाला सखी म्हणते, पण हां, ही तर फक्त सुरुवात आहे. त्या सरकारने माझ्यापासून माझे आई वडील हिरावून घेतलेत आणि माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मी त्या सरकारला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आणि मी तिला असं जाऊसुद्धा देणार नाही. मी तिला तिच्या प्रत्येक कर्माची शिक्षा देईन. आणि सरकारने आजवर खूप पापं केलीत, पण आता नाही, आता बस. प्रत्येक पापाचा घडा एक ना एक दिवस भरतो आणि सरकारने तर इतकी पापं केलीत की सरकारच्या पापाचा घडा तर खूपच लवकर भरणार आहे आता. आणि आता येणाऱ्या पुढच्या काहीच दिवसात सरकारला मी आता कशी सळो की पळो करून सोडते ते तुम्ही बघाच. ना तिला मी या घराबाहेर काढणार, ना मी तिला या घरात राहू देणार आणि ना मी तिला सुखाने जगू देणार. आणि मुळात तिच्या कधीच नसलेल्या ज्या कामत एम्पायरवरती ती खोटा माच करते ना, त्या कामत एम्पायरमधून सुद्धा मी तिला कसं बाहेर काढते ते तुम्ही आता बघाच. आता सरकारचे जास्त दिवस उरलेले नाही आहेत. सरकार, जितकं तुम्हाला जगायचं आहे आणि ऐशो आराम भोगायचा आहे ना, तितका जोपर्यंत तुम्ही या बंगल्यात आहात तोपर्यंत भोगून घ्या, असं मुद्दामच आता सखी म्हणत असते. त्यावर आता काना म्हणत असतो की ह्या घरात सरकारचे जास्त दिवस उरलेले नाही आहेत, हे आता सरकारलासुद्धा कळून चुकलं आहे. म्हणून सरकार आता खूप जास्त चिडलेल्या असतात आणि त्या खूप जास्त रागात असतात. तर इकडे आपल्याला त्यांच्या खोलीमध्ये सरकार बसलेल्या दिसतात आणि सरकारसुद्धा आता तोच विचार करत असतात की ही सखी, हिला मी लहान समजून, बालिश समजून आजवर माफ केलं, नजरेआड केलं आणि मी हिला काही समजलं नाही की ही मला काय करेल असं मला वाटत होतं. पण नाही, ही सखी तर खूपच शहाणी निघाली. ही लहान नाही आहे, आता ही खूपच हाताबाहेर जात आहे आणि आता मला हिला वेळीच आवर घातला पाहिजे. पण यासाठी नक्की काय करायला पाहिजे असा विचार आता सरकार करत असतात. आणि सरकार विचार करता सरकार म्हणत असतात की आता मला जास्त वेळ असं शांत बसून चालणार नाही, कारण आता ही सखी मला कधी घराबाहेर काढेल ह्याचा काही नेम नाही. आणि आता जर का तिने मला घराबाहेर काढण्या अगोदर मी काहीतरी केलं नाही तर लवकरच ती मला घराबाहेर काढेल. कालपर्यंत जिला मी लहान आणि बालिश समजत होते ती सखीच आता माझ्या कामत एम्पायरवरती संकटाचं सावट बनू लागली आहे. पण जी मुलगी मला कालपर्यंत आई म्हणत होती, सरकार म्हणत होती, माझ्या सावलीलासुद्धा घाबरत होती, माझ्या शब्दाबाहेर जात नव्हती, माझ्या नुसत्या एका बघण्याने सुद्धा तिचा थरकाप उडत होता, ती चळाचळा कापत होती, अशा मुलीमध्ये इतकी हिंमत कशी आली अचानक की ती माझ्या विरोधात गेली? हे सगळं ना खरं तर त्या कान्हामुळे होतं आहे. त्या दोघांचा एकत्रित पराभव करणं खरं तर खूपच कठीण आहे. पण कठीण आहे म्हणून हार मानणाऱ्यातली ही सरकार अजिबात नाही. आजवर माझ्या आणि माझ्या ह्या कामत एम्पायरच्या आड येणाऱ्या कित्येक जणांना मी रस्त्यातून हटवलं आहे आणि मातीमोल केलं आहे. आणि जर मला आणखी काही लोकांना मातीत मिसळावं लागलं तरीही मी मागे पुढे बघणार नाही. सखीला कान्हाने हे नवीन पंख लावलेत खरे, पण सखी कदाचित हे विसरली आहे की मी आजही तीच सरकार आहे जी एम्पायरच्या आणि माझ्यामध्ये येणाऱ्या कोणावरही दया करत नाही. ती विसरली आहे का की मी तिच्या आईची काय हालत केली होती ते? आता कितीही नाही म्हटलं तरी या सखीने दिलेल्या झटक्यांचे हादरे माझ्या खुर्चीपर्यंत येऊन पोहोचलेत. आणि आता लवकरच जर या सखीचा काहीतरी निकाल लावला नाही तर ही सखी लवकरच एक दिवस माझी खुर्ची उचलून मला फेकून देईल या घराच्या बाहेर आणि या एम्पायरच्या बाहेरसुद्धा. आणि जर एकदा हे कामत एम्पायर आणि ही पॉवर माझ्या हातातून गेली तर हे लोक माझं काय हाल करतील ह्याची कल्पना मला चांगलीच आहे. पण नाही, आता काही झालं तरी मला या सखीचा कायमचा निकाल लावावाच लागेल असं इथे सरकार
इथे सगळेजण कानाच्या खोलीत म्हणत असतात की जर सरकार आता जरी शांत बसले असतील तरी सरकार जास्त वेळ शांत बसणाऱ्यातल्या नाही आहेत. त्या खरं तर एका योग्य वेळीची वाट बघतायत आपल्यावरती घाव घालण्यासाठी. त्या खरं तर आपण काहीतरी चूक करून त्यांच्या हाती लागण्याचीच वाट बघतायत. आपल्याला सावध राहिलं पाहिजे. जसं आपण सरकारांच्या विरोधात काही ना काही कट करतच असतो तसं सरकारसुद्धा आपल्या विरोधात काही ना काही करतच असतील. आणि गाफील राहण्याची जी चूक सरकारने केली ती चूक आपल्याला करून चालणार नाही. आपल्याला चारी बाजूनी सावधानच राहिलं पाहिजे आणि आपल्याला सावधानी बाळगलीच पाहिजे. कारण सरकार कधी कुठून आणि कसा घाव घालतील याचा काही नेम नाही. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू.